नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल तर तुम्हा सगळ्यांसाठी एक खूप छान गुड न्यूज आलेली आहे। 10वी आणि 12वी बोर्डासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता ही महत्त्वाची बातमी काय आहे हे सांगण्यापूर्वी तुम्ही 10वीत आहात का 12वीत आहात हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्डामध्ये किती पर्सेंटेज मिळवायचे आहेत हे एकदा लिहा, कारण हे लिहायला सुद्धा दम लागतो। आणि बघूया तो दम कोण कोण दाखवतंय कमेंट सेक्शन मध्ये। कारण का जी गोष्ट आपण लिहितो ना की मला 95% पाहिजेत, ती आपल्या मनामध्ये कुठेतरी लागते की मला 95% घ्यायचे आहेत म्हणजे घ्यायचे। आणि आपण तेव्हापासून तयारी करायला लागतो, कारण आपण मनाला सांगतो की मी ही कमेंट केली आहे म्हणजे मी स्वतःला वचन दिलेलं आहे। आणि हे वचन तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे। सगळ्यांनी कमेंट करायची आहे तुमचं नाव, तुम्ही 10वीत आहात 12वीत आहात की आणि तुम्हाला पर्सेंटेज किती पाहिजे आहेत। यस, सगळ्यांना 95 आणि 90च्या वर पर्सेंटेज पडायला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतंय। बघा 10वी 12वीसाठी काय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ते तुम्हाला सांगतोय। आजच सकाळी पेपर वाचता वाचता एक समितीचा अहवाल समोर आला आणि समितीचा अहवाल असं सांगतोय की यावर्षी बोर्डाची जी पेपर तयार करणारी समिती आहे त्या समितीचा विचार असा चालू आहे की कुठेतरी परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवरचा कमी करायचा आहे, परीक्षेचं बर्डन विद्यार्थ्यांचं कमी करायचं आहे, विद्यार्थ्यांची जी रट्टाफिकेशन मेथड आहे ती कुठेतरी बंद करायची आहे। आणि त्याच्यामुळे बोर्ड काम करत आहे। एकदम आजची न्यूज आहे, ती न्यूज काय आहे ते बघा। मी तुम्हाला सांगतोय या बोर्डाच्या मीटिंग मध्ये काय ठरलेलं आहे, तर बोर्डाच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे की पहिला जो इंग्लिशचा पेपर असतो, परीक्षा 10वीची असो किंवा 12वीची असो, आपला जो पहिला पेपर असतो तो कोणता असतो रे? तो पहिला इंग्लिशचा पेपर असतो। कोणता असतो? इंग्लिश का पेपर होता है। पहला वाला जो पेपर होता है वो इंग्लिश का पेपर होता है। और बोर्ड का मानना है कि इंग्लिश एक हार्ड सब्जेक्ट है, इंग्लिश एक हार्ड सब्जेक्ट है जिसकी वजह से बच्चों के मन में डर आता है, विद्यार्थ्यांना भीती वाटते आणि पूर्ण परीक्षानंतर विद्यार्थी भीतीच्या वातावरणामध्ये जातात। म्हणून बोर्डाचं असं म्हणणं आहे की इंग्लिशच्या ऐवजी विद्यार्थ्यांना मराठी किंवा हिंदी, मराठी असो किंवा हिंदी असो किंवा मराठी असो हिंदी असो किंवा एकदम सोप्या भाषेचा पेपर म्हणजे काय तर त्यांना भाषा पेपर देण्यात यावा, जेणेकरून त्यांना या परीक्षा सोप्या जावात आणि त्यांच्यावरचं परीक्षेचं बर्डन कमी व्हावं अशी बातमी समोर येत आहे। हा या गोष्टीवर विचार चालू आहे आणि लवकरात लवकर या गोष्टी तुम्हाला दिसायला सुद्धा येतील। ज्या वेळेला आपला टाइम टेबल येईल, अगदी काहीच दिवसामध्ये आपला टाइम टेबल येणार आहे, टाइम टेबल आल्याच्या नंतर तुम्हाला ही गोष्ट त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेली नक्कीच दिसेल। तसंच यावर्षी बोर्डाच्या परीक्षा या लवकर घेण्याचा विचार करत आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर बोर्डाच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त दिवसांचा गॅप देण्याचा सुद्धा विचार केला जात आहे, कारण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा। या 3 अपडेट्स तुम्हाला कशा वाटतायत बघा। ही पहिली अपडेट, ही दुसरी अपडेट, ही तिसरी अपडेट आणि चौथी अपडेट म्हणजे काय तर परीक्षा लवकर होणार आहेत। यस, या 4ही अपडेट तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा। आणि हा कमेंट करायला विसरू नका तुमच्या नावासोबत तुम्हाला किती पर्सेंटाइल हवे आहेत, किती पर्सेंटेज तुम्हाला हवे आहेत ते कमेंट मध्ये लिहायचं आहे। आणि त्याच्यासोबतच MV सॅट मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट अर्थातच वेदांत कडून एक खूप छान अशी ही स्कॉलरशिप टेस्ट घेतली जाते। आमच्या ऑफलाईन सेंटरवर कधी होणार आहे तर 27 आणि 28 तारखेला होणार आहे, त्याच्यानंतर 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार आहे। या एक्झाम साठी ऑफलाईन नाही तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। ही एक्झाम क्वालिफाईड झाल्याच्या नंतर टॉपर आल्याच्या नंतर तुम्हाला करोडो रुपयांची स्कॉलरशिप, करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, आईफोन, आईपैड, इंटरनेशनल ट्रिप्स आणि बहुत कुछ मिलने वाला है। बस एक ऑफलाइन टेस्ट देना है हमारे ऑफलाइन सेंटर के ऊपर जा करके, और साथ साथ ऑनलाइन रजिस्ट्रेशन बहुत इंपॉर्टेंट है। अगर अभी तक ऑनलाइन रजिस्ट्रेशन नहीं किया है तो फटाफट से करो। और बोर्ड के लिए तैयार हो कि नहीं, कैसे चल रही तैयारी कमेंट सेक्शन के अंदर बताओ। हमारे चैनल को फॉलो करो, सब्सक्राइब करो, वीडियो को लाइक करो और शेयर कर दो, मचा दो इस वीडियो को, ज्यादा से ज्यादा शेयर करो। सो ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच एंड लव यू दोस्तों। MV सैट को मत भूलना, MV सैट इज बैक। ऑल द बेस्ट।